रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्त्या सुद्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार, साधकांचे मैबाप, योग्यांची माऊली, अनाथांची माय, संत श्रेष्ठ कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय, वारकरी संप्रदायाचा श्वास, वारकरी संप्रदायाचं हृदय, वारकरी संप्रदायाचा प्राण, एका विटेवरती उभा असणारा तो भगवान पंढरीश परमात्मा आहे. ज्या भगवंताशिवाय झाडाचं पान हलत नाही, ज्या भगवंताशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही, ज्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही, नोहे नोहे हे विश्व सुद्धा ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाहीये, असा पंढरपूर निवासिनी भगवान पंढरीश परमात्मा. आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा अभंग, अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्रांनी बोल्लोबा पुत्र असणारे, देहूचे श्रीमंत साधू, या वैकुंठाला गमन असणारे, जिजाईला रमन असणारे. एवढंच नाही तर जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्या करता स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करणारा एकमेव महात्मा म्हणजे देहूचे मालक आहेत. विठाला विठाला. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय नो हे देहूचे मालक, श्रीमंत असणारे संत, मानवी देहाला जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपण कोणती केलेली भक्ती देवाला आवडती याचं प्रतिपादन करतात. विठाला विठाला. कोणती भक्ती देवाला आवडते असं जर तुकोबाराय सांगायला गेले तर तुकोबारायांच्या मुखातून निघालेली अमृत वचन आपल्याला बघावी लागतील. काय सांगितलंय तुकोबारायांनी? संकल्पावे माया संसाराची, प्रपंचावरती असणारं प्रेम काढावं, प्रपंचावरती असणारी ममता काढावी, प्रपंचावर असणारी माया काढावी. आणि जे प्रपंचावरती प्रेम करतो तेच प्रेम भगवंतावरती करावं. त्या व्यक्तीला दुसरी भक्ती करायची गरज नाही. विठाला विठाला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आपल्या या पवित्र पावन भूमीमध्ये एका महान साधूच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा उत्सव आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आपण त्या संत महात्म्याची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करतोय. नव्हे, आमच्या सारख्या अज्ञानी जीवाला सन्मार्गाला ज्या साधूंनी दिशा दाखवली त्या साधूची ही पुण्यतिथी आहे. सद्गुरु श्री संत राजाराम कोकणे बुवा महाराज यांच्या 34व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हे सप्ताहाचं आयोजन आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही ते करतोय. नव्हे, आता 34व्या वर्षात आम्ही ते पदार्पण करतोय. का करायची या साधूची पुण्यतिथी? काय केलं या साधूने आमच्यासाठी? काय आमच्यावरती या साधू संतांचे अनंत उपकार आहेत? काय केलं असं जर कोणी विचारलं तर मोकळ्या मनाने आमच्या प्रांजळ मनामधून एक उत्तर प्रत्यक्ष निघेल. आमच्या जीवनाचा खरा अर्थ सांगणारे गुरु म्हणजे सद्गुरु कोकणे बुवा महाराज आहेत. विठाला विठाला विठाला.
थोडक्यात जर असं सांगायला गेलं तर या पंचक्रोशीचं भजन जर कुणामुळे जिवंत राहिलं असेल तर ते फक्त कोकणी बुवांमुळे राहील. भजन प्रेमी माणसं होती जुनी, भजनावरती प्रेम करायचं. तू का म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपणा जाळायचे. किती मोठं किती ऐश्वर्य, सगळं लाथ मारली त्या ऐश्वर्याला, सोडून दिलं सगळं, प्रपंच सोडला, त्यागला प्रपंच, लाथ मारली घरादाराला स्वतःच्या. आणि काय तुमचं गाव पवित्र असेल, या पवित्र गावामध्ये स्वतः साक्षात स्वइच्छा मरणी असणारे संत आपल्या गावामध्ये समाधी घेतात. विठाला विठाला म्हणून कोकणी बुवांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चालत असलेला हा नाम सप्ताह, द्यावेत तेवढे धन्यवाद सर्व ग्रामस्थ मंडळांना कमी आहेत, तरुण वर्गांना कमी आहेत. माझ्याही वाट्याला ही सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. काय मी भाग्यवान असेल मला माहिती नाही, तुम्ही तर भाग्यवान आहातच, पण मी सुद्धा काय भाग्यवान असेल. एका महान साधूच्या पुण्यतिथीच्या सप्ताहातलं कीर्तन माझ्या नशिबात आहे. साधूनी कृपा केल्याशिवाय या गोष्टी घडत नसतात. सहजासहजी कुणावरही कृपा होत नाही. म्हणून माझ्यावरती सुद्धा कोकणी बुवांची कृपा असेल असं मी म्हणेल. आणि या नामसप्तामध्ये सेवा करण्याचं भाग्य आदरणीय परमार्थप्रेमी परमस्नेही परमवंदनीय आमचे संस्था चालक असणारे, ज्यांची कोकणी बुवांच्याच नावानं वारकरी शिक्षण संस्था आहे, संत कोकणी बुवा वारकरी शिक्षण संस्था, साधकाश्रम, युवा कीर्तनकार म्हणाव का मृदंगाचार्य म्हणाव, ही बी पंचायत आहे. स्टेटस तर रोज कीर्तनाचेच असतील. आमच्या बाप्पांचं अतिशय माझ्यावरती प्रेम आहे बरं का. आणि खरं सांगू, बाप्पांचं माझ्यावर प्रेम आहे आणि अख्ख्या गावांचं बाप्पा तुमच्यावर प्रेम आहे. मी बघितलं, नाही तर बऱ्यापैकी जिथं पिकतं तिथं विकत नसतं, बऱ्याच जणांचं माहिती आहे आम्हाला. पण आता बघितलं, खरंच गावातील तरुण मंडळ असेल, पुरुष वृंद असतील, माता भगिनी असतील, आपण व्यवस्थित राहिलं की बरोबर सगळे व्यवस्थित राहतात. म्हणून गावातील तरुण मंडळ असेल, तुम्ही सर्वजण, गावातील भजनी मंडळ असतील, सर्वांच्या मार्गदर्शनातून चाललेला हा नामसप्ताह आहे. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. गायन करण्याकरता उपस्थित असणारे, ज्यांचं गायन ऐकल्यानंतर मनाला समाधान प्राप्त होतं असे समाधान महाराज, वा धन्यवाद. आणि ज्यांचं गायन ऐकल्यानंतर साक्षात श्रीकांत समोर उभा राहतो असे श्रीकांत महाराज. वाजायची तर मोकळी, वाजायची तर मोकळी वाढ, नाही तर वाजूच नका, काही गेम बंद नाही पडलं त्याच्यावर. वाजायची तर चांगली वाजा, नाही तर वाजू नका. कापसे वाजव की सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सुंदर अशी ज्योतिर्लिंग साऊंड सिस्टीम आहे दादा, तुम्हाला ही वंदन आहे. छान साऊंड सिस्टीम आहे. आणि या ठिकाणी संत श्रेष्ठ युट्यूब चॅनल वाले दादा आहेत, बरोबर आहे ना. तुमच्या शर्टावर लिहिलंय म्हणून कळायला बरं. तुम्हालाही कोटी कोटी वंदन आहे. फक्त जे योग्य असेल ते टाका, बाकीचं ओढून टाका. मलाही धन्यवाद देतो. आणि सगळ्या टाळकरी वृंद, चोपदार असतील, माता भगिनी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मोजक्या वेळात अभंगाचा भावार्थ पाहण्याचा मी प्रयत्न करतो. विठाला विठ्ठल. ज्यांच्याकडे आज हे सप्ताहाचं म्हणजे कीर्तनाचं सौजन्य, त्याही दोन्ही कुटुंबाला वंदन करतो. आदरणीय वंदनीय प्रभाकरजी नागटिळक साहेब असतील आणि नारायणजी इंगळे साहेब असतील, त्या दोनही द्रव्यदान करणाऱ्या व्यक्तीला माझा त्रिवार नमस्कार आहे. त्यांनाही वंदन करतो आणि अभंगाच्या पार्श्वभूमीकडे वळण्याचा प्रयत्न करतो. अभंग सेवेकरिता निवडलेला आहे तुकोबारायांचा. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आलेल्या जीवाला एक सरळ आणि सोपी भक्ती सांगण्याचा प्रयत्न करतात की
कोणती भक्ती देवाला आवडते बुवा? काय केलं म्हणजे आपण केलेली भक्ती देवापर्यंत जाऊ शकते? प्रपंचावरची माया काढावी, प्रपंचावरचं प्रेम काढावं, प्रपंचावर असणारी ममता काढावी आणि तेच प्रेम देवाच्या चरणी लावावं. साक्षात विटेवरचा मालक तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला त्याच्याकरता आम्ही जीवन हे प्रवृत्त करावं. साधूच्या सेवेकरता असेल, देवाच्या भजनाकरता असेल, साधूची पुण्यतिथी असेल, देवाचा एखादा भंडारा असेल, त्याच्याकरता माणसाचं जीवन परिपक्व असावं लागतं. सहजासहजी मानवी देह देवाच्या भजनाकडे जात नाही, पण एकदा गेलाच तिथून पुढे महागारी येण्याची शक्यता नाही. प्रपंचावरची माया काढावी. महाराज म्हटले हे काय सोपं आहे का महाराज? माया काढणं एवढं कठीण आहे? एवढं सोपं आहे? ते त्रास होईल, कष्ट होतील, त्याचं काय? तुकोबारायांनी मोकळ्या मनाने सांगितलं, बुवा चांगलं काम करणाऱ्या माणसाला त्रास होत असते, चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तीला संकट ठरलेली आहेत. मग एक काम करायचं, ठेविले अनंते तैसे राहावे, चित्त्यासु द्यावे समाधान. चित्त समाधानी ठेवून आपण अखंडरित्या देवाची भक्ती करावी, अखंडरित्या साधूची सेवा करावी, अखंडरित्या साधूच्या सेवेमध्ये रत राहावं. आणि ऐका, साधूच्या सेवेमध्ये जर माणसाचं जीवन परिपक्व असेल तर साधू त्याच्या जीवनातलं दुःख नाहीस केल्याशिवाय राहत नाहीत. विठाला विठाला म्हणून ही भाग्यवान माणसं आहेत. या गावामध्ये साधूची पुण्यतिथी होते. एवढंच नाही, इच्छा असणारे संत, कधी जन्माला यायचं कधी मरायचं हे साधूच्या हातामध्ये असतं. म्हणून तर कोकणे बुवांच्या जीवनातील प्रसंग आहे की कोकणे बुवा म्हणायचे, रथ सप्तमी कधी येते सांगा. 2 महिने वेटिंग केलं. इच्छा मरणी जे असतात ते खरे संत असतात. विठाला विठाला साधूची पुण्यतिथी साजरी करत असताना अंतकरणातील मल विक्षेप नावाचे दोष गेले पाहिजेत. नुसता माथा त्या साधूच्या पुढे जाऊन ठेवायचा, एक वेगळी चेतना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. वेगळी चेतना येत असते, या मस्तक जागेवर आल्याशिवाय राहत नाही. कारण ज्या ज्या ठिकाणी साधू वास्तव्य करतात, ज्या ज्या ठिकाणी संत वास्तव्य करतात, त्या जागेवरती पापाला जागाच शिल्लक राहत नसते. निस्त पुण्यच पुण्य त्या जागेवर. इथं आलात निस्त पुण्य, पाप नाही. याचं कारण काय असेल? इथं सद्गुरु कोकणे बुवांची समाधी आहे. कारण आहे ते प्रमाणाशिवाय बोलणार नाही. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. जिथं साधू वास्तव्य करतात त्या जागेवरती पापाला जागा शिल्लक राहत नाही. निस्त पुण्यच पुण्य त्या जागेवरती. फक्त जाऊन त्या साधूच्या चरणी नतमस्तक व्हावं लागतंय. नकळतपणे साधू त्याच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. विठाला विठाला पण जातेत का माणसं लवकर साधूच्या दर्शनाकडे? बोला, जातेत का? बोला की. असं बाहेर द्या बटाट्यावर कमून बघायला जातेत का लवकर लोक साधूच्या दर्शनाकडे? बोला, पेटी वाजवणारे बोल. नाही जात. देवाच्या मंदिराकडे लवकर जातेत का माणसं? नाही जात. बळच वळून न्यावं लागतंय त्याला. चल, पुण्यतिथीचा सप्ताह चालू, हितच पसरला, चल की. बळच न्यावं लागतंय.
बर हित बी येतय तर कुकड बसत आहे, पाय सोडूनच बसन, भितडीला टेकूनच बसून, मपलं रावळूनच बसन, तंबाखू खाऊनच बसन. आणि विठ्ठल विठ्ठल झालं, सगळे माणसं भाजनाकड रंगलेले दिसले, पचकून थुकन कुठं तरी बळच आणावं लागते, बळच. पण संसार करायचं म्हणलं की बळच करीत नाहीत, आनंदाने करते. ज्या संसाराचं भेव माणसाला वाटतंय, माणसं त्याच्यात आनंद बघत येत, आणि जे केल्यानंतर आनंद प्राप्त होते तिकडे यायला माणसाला वेळ लागते. आनंद कुठे, संसारात आहे का देवाच्या भजनात आहे? ह्या बघा, बोलत चला, नाही तर मला दुरी द्या, मी फाशी घेतो इथे. बोलत चला, मोकळे म्हणे, मोकळं बोला. आनंद प्रपंचात तुम्ही तेवढं बंद करा, तेवढं बंद. त्यांनी लय भोंग्या होते. तुम्ही कुंकडं पाठीतान, लिकीला पाठीतान, नातीला पाठीतान, तिकून तिकडच जाईन ती, पुन्हा महागारी बी यायचं नाही. सांगा, प्रपंचात आनंद आहे का परमार्थात आनंद आहे? कापशा चल बरं, आपण प्रपंचात आहे का परमार्थात आहे? बोला, पायाला हात लावतो. कशात? बोल, परमार्थ. बरोबर आहे, परमार्थात आनंद आहे. पण माणसं परमार्थाकडे वाटचाल करीत नाही. प्रपंचात इतके रमलेत प्रपंचात. प्रपंचाचं भ्याव वाटतंय तरी प्रपंच सोडू वाटा नाही. भय वाटे परी न सुटे हा संसार, भ्याव वाटतंय तरी बी सोडीनार. चांगल्या शिकलेल्या माणसाला माह्या देखत त्याच्या बायकोनी शा दिल्या बाप्पा. चांगल्या शिकलेल्या माणसाला आम्ही म्हणलो बाई शा द्यायला लागली. हो म्हणलं, फटकळ आहे पण गोड बोलती त्या बाप्पा. भ्याव वाटतंय संसाराचं, पण सोडायला इतका लोक नाही. आनंद परमार्थात आहे. ऐका, आनंद परमार्थात आहे. म्हणून ऐश्वर्य संपन्न संसाराचा त्याग केला आणि या दारफळ नावाच्या नगरीमध्ये येऊन वास्तव्य केलं. अशा थोर साधूची ही पुण्यतिथी आहे. विठाला विठा साधूची पुण्यतिथी असेल, साधूचं भजन असेल, कडक वैराग्य संपन्न संत इथं कुणाचं नाही. साधूच्या पुण्यतिथी असेल. ऐका, एक वाक्य सांगू का तुम्हाला? ज्याला तुकोबारायांचं दर्शन घेता येत नाही, ज्याला देहूला जाता येत नाही, त्यांनी इथं दारफळला येऊन सद्गुरू कोकणे बुवांच्या समाधीचं दर्शन घ्या. तुकोबारायांचं दर्शन घेतल्या समान आहे. हे संत तेवढे कडक आहेत. अखंडरित्या भजन, अखंडरित्या. कोण किती श्रीमंत आणि कोण किती पैशावाला याचं या साधूंना घेणं देणं नसतं. कोण काय काही घेणं देणं नाही. तुमच्या अंतकरणात भजन किती महत्वाचं आहे याच्याविषयी साधूला तळमळ असते. विठाला विठा आमच्या जीवनामध्ये आम्ही संत प्रमाण हे अनुसरून करावं. प्रमाण आहे आमच्याकरता, अमृत वचन आहेत. आम्ही ती अमृत वचन मान्य करावी लागतात. काय तुकोबारायांच्या मनात आलं असेल, मनात आलेले शब्द ओठात आले, ओठात आलेले शब्द लेखणीच्या द्वारे बाहेर पडले, आणि मानवी देहाचं कल्याण करणारा तुकोबारांनी गाथा समाजाला दान देऊन टाकलं. एवढे अधिकारी तुकोबारा आहे, वैराग्य संपन्न तुकोबारा आहे, पंचम वेद निर्माती तुकोबारा आहे. एवढे अधिकारी असताना तुकोबारा आहे, अखंडरित्या भजन करणारे तुकोबारा आहेत, अखंडरित्या देवाची सेवा करणारे तुकोबारा आहेत. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती प्रत्येक अवस्थेमध्ये तुकोबारा देवाचं भजन करत आहेत. ऐका, अखंडरित्या भजन करणारे तुकोबारा आहे. गावात भजन करायला लागले तर गावातली माणसं तुकोबारांवरती धावली. काय करायलास?
तुकोबारायांनी हात जोडावे आणि सांगावं मी देवाचं भजन करतोय. कोणत्या देवाचं भजन आहे? विटेवरच्या मालकाचं. आमची आज्ञा नसेल तर गावात भजन नाही करायचं. हात जोडावेत आणि सांगावं तुमची सत्ताधारी लोकांची इच्छा नसेल तर आजपासून हा तुक्या गावात भजन करणार नाही. काय अधिकारी तुकोबाराय असतील? रस्त्याने जर तुकोबाराय चालायला लागले तर रस्त्याच्या मातीचे कण माझ्या तुकोबारायांच्या पायाला जर चिकटले तर चिकटलेले कण माझ्या तुकोबारायांसोबत भजन करायचे. दगडावरती बसून जर तुकोबाराय भजन करायला लागले तर साक्षात दगड तुकोबारायांना बोलायची, महाराज करू लागू काय भजन महाराज तुम्हाला? नाही कोणी सोबतीला तुमच्या भजन करायला, करू लागतो भजन. आणि एखाद्या झाडाला जरी तुकोबारायांनी हात लावला तर झाड सुद्धा तुकोबारायांना भजन करू लागायची. ही वारकरी संप्रदायातील संतांची ताकद आहे. ऐका, एवढे अधिकारी असणारे तुकोबाराय यांना सुद्धा लोकांनी सोडलं नाही. भजन करत असताना गावातल्या एका व्यक्तीनं तुकोबारायांना बोराटीच्या काठीने मारलं. एवढे अधिकारी तुकोबाराय असताना उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावरती टाकलं. श्रीकांत महाराज अंगाचा दाह व्हायला लागला. जळे माझी लागला बोलवा धावरे केशवा माय बापा धावरे केशवा माय बापा धावरे केशवा धावरे केशवा माय बापा. माझी काया लागला माझी काया लागला माझी काया लागला बोलवा जळ माझी काया लागला बोलवा जळ माझी काया लागला बनवा 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 जळ माझी काया लागला जळ माझी काया लागला जळ माझी काया लागला जळ माझी काया लागला बोलवा जळ माझी काया लागला बनवा 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 धावरे केशवा माय बापा
लागला वनवा अंगाचा दहा व्हायला लागला तुकोबारायांच्या. जळे माझी काया लागला उनवा धावरे केशवा माय बापा. नातेवाईकाला आवाज नाही दिला तुकोबाराय, घरातल्या माणसाला आवाज नाही दिला तुकोबारायने, पाहुण्यांना नाही आवाज दिला, डायरेक्ट विटेवरच्या मालकाला हाक मारली, धावरे केशवा माय बापा. ऐका, तुमच्यावर दुःख आलं सुख आलं कधी नातेवाईकाला सांगायच्या भानगडीत पडत जाऊ नका. पाहुण्यांना सांगण्याच्या भानगडीत कधी पडायचं नाही. दुःख आलं तरी देवाला सांगायचं आणि सुख आलं तरी देवालाच सांगायचं. इथं प्रमाण आहे, संत प्रमाण. देवा सांगू सुख दुःख देव निवारिल भूक. सांगायचंय देवाला, इतर लोकाला सांगत बसायचं नाही. तुकोबारायांवरती एवढं संकट आलं पण कधी घरच्या माणसाला नाही सांगितलं तुकोबारायांनी. डायरेक्ट विटेवरच्या मालकाचा दावा, काय बी असू द्या, डायरेक्ट विटेवरच्या मालकाला तुकोबाराय सांगायचं. आपण सुद्धा सांगावं, आपल्याला सुद्धा त्याचं ज्ञान असावं लागतं. आता कीर्तनकार नेमकं कोणत्या प्रमाणावर येणार आहेत याचं ज्ञान कुणाला आहे? माई शपथ असा हानू हानू घेईन का नाही तुमच्या पुढं? बोलत चला ना, असं कमून बसायला लागला तुम्ही. काहीतरी बोला ना, काहीतरी, नाही तर मला काहीतरी बोला. कीर्तनकार कोणत्या प्रमाणावरती येणार आहे याचं ज्ञान कुणाला आहे? बरोबर, कुणाला? तुम्ही टाळकरी समजा, ही जी टाळकरी उभा आहेत, ही गायनाचारी, ही जुनी माणसं सगळी उभा आहेत, यांना माहित आहे कीर्तनकार आता नेमकं कोणतं प्रमाण यांना अपेक्षित आहे. ज्याला ज्याला भजनाचं ज्ञान आहे समजावं थोडक्यात, त्यांना माहित आहे आता हिथं कोणतं प्रमाण अपेक्षित. याचं कारण काय असेल? अंतरीचे दहावे स्वभावे बाहेर, अंधरी ताही परी आवरेना. आता सोपं सांगू का? आता टाळकऱ्यासाठी सांगतो. नाथ महाराजांचं प्रमाण आहे की नाथ महाराज म्हणले की एखाद्याच्या तोंडाला देवाचं भजन येत नसेल, एखाद्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नसेल तर त्याच्या तोंडातून सापाच्या बिळात फरक नाही, फक्त प्रमाण सांगा. नामा विनमुख बरोबर, सर्पाचे ते बीळ. बघा, मी सांगितलं का त्यांना हे प्रमाण आहे म्हणून, पण त्यांना त्याचं ज्ञान आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ आणि जीवा नव्हे काळ सर्प आहे. कीर्तनकार कोणतं प्रमाण अपेक्षित आहे? गायकाला ज्ञान आहे हो. तसं ज्याच्या ज्याच्या मनाला परमार्थाचं ज्ञान आहे, एक म्हणलं की त्याच्या पुढचं काहीतरी मनावर वाटतंय. आता आमच्या माता माऊली इथं बसलेले सगळे बघा, आता इतक्या सुंदर भजन करतात ह्या बाप्पा, एक गोड एकदम एकदम. मी एक म्हटलं का त्याच्या पुढचं तुम्ही म्हणायचं बरं का? जमतंय ना? आ आ जमतंय का नाही करताना? आ मी एक म्हणलं की त्याच्या पुढचं तुम्ही म्हण, कारण तुम्हाला त्याचं ज्ञान आहे म्हणून म्हणायला, तुम्हाला त्याचं ज्ञान. हा, मी एक म्हणलं की त्याच्या पुढचं म्हणायचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुळसी हार गळा कासे पितांबर. सगळा खिचडीचाच बाजार दिसायला. इथं बसल्यावर ना पंक्तीला लय बाया भजन, हरे राम 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 हरे हरे. तू बी म्हण, तू हरे कृष्णा ए बुंदीवाल्या इकडे, लेकरू शाळेकडे गेलाय बुंदीवाल्या इथं. तिथं लय जोराचं भजन करतात. आता पुढचं म्हणायचं, असं नाही म्हणायचं
तू म्हण तू, मी नाही तू. तू बी म्हण. हा बाप्पा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुळसी हार गळा कासे पितांबर, मकर कुंडली तळपती श्रवणी, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुळसी हार गळा कासे पितांबर. वा, धन्यवाद तुम्हाला. टाळ्या माया पुण्यतिथीला वाजा तुम्ही. हा, कधी कौतुक करीत नाही, कधी एखाद्याने चांगलं काम केलं त्याचं नाम उल्लेख नाही, काही घेणं देणं नाही त्यांना. निष्ठ कव्हा कीर्तन संपत, कव्हा मांडपाच्या मी बाहेर जातोय, ज्ञानेश्वर माऊली चालला बाहेर सगळे अंग्याला. सगळ्याच्या आधी मी झालो. तुला काय पुरस्कार द्यावा, काय द्यावा तुला सांग ना. कधीतरी वर्णन करीत जा ना बाईचं, घरातल्या संसारातल्या बाईचं कधीतरी वर्णन करीत जा. हे माझं झालं नाही तरी सांगायलो तुम्हाला मी. जरा थोडं लेटच कळायलंय बरं का. करायचं वर्णन, कधीतरी वर्णन केलं तर संसार फलद्रूप होत असत. एक म्हटलं की पुढचं म्हणण्याचं ज्ञान माणसाला पाहिजे. आता माणसं बी बघा, माणसं काय कमीत का काय बघायचं का? ह्यांचं बी दोहरण बघायचं का? बायांनी विचारतो बघायचं का? बाया बघा म्हणाले. आता चला जिथं टेकन तिथं टेकन. हा, मी एक म्हणलं की बाप्पा हे आपोआप पुढचं म्हणते ना, बघायचं. कामावर जायला बघ ऐका, बघितलं का? एक म्हटलं की पुढचं आपोआप म्हणते. नकळत माणसाच्या तोंडात, नकळत माणसाच्या तोंडातून ते शब्द बाहेर पडतात. नकळत. तुकोबाराय झोपलेल्या अवस्थेत सुद्धा देवाचं भजन करायचे. सद्गुरु कोकणे बुवा महाराज कुठल्या बी अवस्थेमध्ये देवाचं भजनच करायचे. मग काय एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलं? याचं एकमेव कारण तुका म्हणे येते भजन प्रमाण. विठाला विठाला आणि तू अशा साधूची सेवा करेल, अशा संतांची जो सेवा करेल, संत त्याच्यावरती मोकळ्या मनानं कृपा केल्याशिवाय राहत नसते. एक प्रकारे देवाकडे जाल, देवाच्या दारातून परत याल, पण संतांच्या दारातून तुम्हाला परत लावल्या जात नाही. देवाकडे भेद आहे, देवाचं भेदाचं जीवन आहे. भक्ताला देव जवळ करतो, दुर्जनाचा देव नाश करतो. पण साधूचं तसं नाही. साधू आलेला भक्त कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, त्याचं कुळ कोणतं आहे, त्याचं गोत्र कोणतं आहे, त्याची जात कोणती आहे, याचा विचार कधी साधू करत नाहीत. आलेल्या भक्तावरती मायेचं पांघरून देण्याचं काम वारकरी संप्रदायातील संत करत असतात. विठाला विठ्ठल. मग एका मोकळ्या भाषेत तुम्हाला सांगू का कोकणे बुवा महाराज कुणाला म्हणायचं? एका सोप्या सरळ शब्दात सांगतो. अंधकाराकडे गेलेल्या समाजाला दिशा देण्याचं काम ज्या साधूंनी केलं ते सद्गुरु कोकणे बुवा महाराज. अंधारामध्ये होरपळत राहिलेल्या जीवाला देवाचं दर्शन करून देण्याची ताकद ज्या साधू मध्ये होती ते साधू म्हणजे सद्गुरु कोकणे बुवा महाराज. आणि आडरानामध्ये गेलेल्या समाजाला सन्मार्गाची दिशा देण्याचं काम ज्या साधूने केलं ते साधू म्हणजे सद्गुरु कोकणे बुवा महाराज आहेत. बिटाला बिटा असे जे कोणी साधू असतील, असे जे कोणी संत, हे बाळा हे ऐक ना जरा, असे जे कोणी साधू असतील, असे जे कोणी संत असतील, अशा साधूची नुसती आम्हाला संगत जरी झाली तरी आमचं जीवन परिपक्व झालं म्हणून समजा. काय तुमचं गाव भाग्यवान असेल की तुमच्या गावात येऊन राहण्याची इच्छा साधूने करावी. काय गावामध्ये असेल वास्तव्य करण्याकरता तुमची गावाची जागा निवडली साधूनी,
आणि प्रत्येकाच्या अंतकरणातलं दुःख नाहीस व्हावं याच्याकरता प्रत्येकानं या समाधीला डोकं लावून मस्तक लावून दर्शन घेणं ही काळाची गरज आहे. विठाला विठाला वेगळी भक्ती करायची नाही, दुसरी वेगळी भक्ती करायची. साधूची सेवा, तुका म्हणे संत सेवा, आणि हेची देवा उत्तम. लय पानचट गप्पा, पानचट विनोदन, संसारातल्या गप्पा लय कीर्तनात सांगायच्या नाही. मग कीर्तनामध्ये संताचं चरित्र सांगावं, कीर्तनामध्ये देवाचं चरित्र सांगावं. पण श्रोत्यांच्या तोंडावर मावा पडला की इंडू सल्फान सुद्धा हाणावं लागतं. हे कळणार आलंय, ज्याला नाही कळलं ते बुंदी घेऊन जात्या पंक्तीवाल्याची तू उलशी कुलशी. काही काय कायला काहीच घेण देण नाही महाराज, काही नाही. सप्ताह चालू गावात काय नाही, तरी गोदाड्यात झोपले. म्हणलं चला ना कीर्तन, गाळून कीर्तन ऐकतो. गाळून म्हणजे कसं माहिती बाप्पा, पांघरून घेऊन. काही त्यांना काहीच घेणं देणं. सप्ताह चालू आहे, काय नाही काय नाही, कशालाच येणार नाही. आणि काल्याच्या आदल्या दिवशी येणार. वर्गण नाही, पट्टी नाही, काय नाही काय नाही, चटाया टाकायला नाही, मंडपावल्याला काय पाहिजे काय नाही, महाराज लोकांच्या काही घेणं देणं नाही. सप्त्याच्या आदल्या दिवशी, ज्या दिवशी काल आहे त्या दिवशी येणार. चांगला चालू सप्ताह, आणि मंडपात नाही थांबणार. जिथं शेवटचा स्वयंपाक चालू आहे तिथं जाणार. मग आचारी मामा काय चाललंय, जिथं कुणाच चलत नाही तिथं जाऊन डोकं लावते. झाली काय भाजी, हो म्हणले झाली. मीठ जरा कमीच आहे, तुला काय करायचंय, थोडं मीठ टाक, मीठ टाक, थोडं मीठ. आचारी नवीन, त्याला वाटतं पुढच्या वर्षी ह्या गावात यायचे, पुन्हा लगेच जरस खरट झालं, पाणीवत 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 सगळ्या भाजीचा चुताडा करून टाकणार. आणि तिथं जरा चिलबिचल झाली लगेच मांडपाकडे येणार. कुणाचा चहा आहे काय नो आज, चहावाले कोण आहेत, या म्हणा लवकर. काहीच घेणं देणं नाही, काहीच नाही. आणि काला झाला बसणार बसणार लगेच हिशोबाचा काय मिळेल काय नो आज, तू कशालाच नाही. तसल्याच भरणा जास्त झालाय, संपला तसलीच लय झाली. बघ परमार्थाची आवड राहिली नाही, देवदेवाची आवड राहिली नाही, जय हरी नाही, राम राम नाही. उठल्या उठल्या राम राम म्हणायचे, काय काय आवलं दे. आता उठलं की म्हणते तंबाखू इथं टुलते, कुठे गेली र, तंबाखू बघत येत पण राम राम सुद्धा म्हणायला तयार नाही. संत चरित्र सांगायला गेलं की कीर्तनात बसलेले लोक सुद्धा म्हणतात कव संपत्ती करूया कीर्तन, कायला दिले असं बोयाला तारीख. पुढच्या वर्षी बदलायला. संत चरित्र सांगणार म्हणलं की जांभळे देते. आणि पानचट गप्पा, संसारातल्या गप्पा म्हणलं बाप्पा यो मारा चांगला बरं काय, यालाच बोला. पानचट गप्पा ऐकणारे लय झाले, हो लय झाले. मला सांगा, ज्या संसाराने तुम्हाला इतका आंबट केलंय, बघा ना किती आंबट झाला तुम्ही. बघा तुमची तोंड बघा ना कसली झाली, बघा तुम्ही, बघा फक्त यांची तोंड बघा फक्त. रोज तेच शेतात जायचं, रोज तेच रान, रोज तेच जनावर, रोज तेच दूध घालायला, रोज त्याच गाई, रोज त्याच घरात राहायचं, रोज ती एकच बायको झाला सॉरी, रोज तिथंच आहेत ना, रोज तिथंच आहेत ना, रोज तिथंच आहेत, रोज तेच आहे. याचा वैताग आलाय माणसाला, भेव वाटतंय संसाराचं, परी संसार सोडित नाही. पण महाराज म्हटले संसारावर असणार प्रेम करा, तेच प्रेम देवाच्या चरणी लावा. वेगळी भक्ती करायची गरज नाही. सगळ्यात सोपी जर भक्ती कोणती असेल तर कोणती भक्ती आहे, हे चिथोर भक्ती हे चिथोर भक्ती
आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा भक्ति आवडती देवा हेची थोर भक्ती 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 आवडती देवा संकल्पारी माया संसाराची संकल्पारी माया संसाराची संकल्पारी माया संसाराची संकल्प विमाया संसाराची हे विले आनंद हे विले आनंद तैसे जीना हमें हे विले आनंद तैसे जीना 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 संकल्पारी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.